रुपये। 15 ऑगस्ट पर्यंत त्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय आहे का? 6 महिन्याचा किंवा 3 महिन्याचा काही कालावधी देण्याची सरकारची भूमिका आहे? नाही, आम्ही वेळ देऊ, योग्य ती वेळ देऊ, ह्या बाबतीतला निर्णय उद्या मी घेईल। परंतु शेवटी काही आता बघा, मी मीरा भाईंदरच्या लोकप्रतिनिधींनी पत्र दिलं होतं आणि त्या पत्राच्या अनुषंगानं मी माहिती घेतली। मीरा भाईंदरला रिक्षा परमिट तपासणी 3066 झालेली आहे। म्हणजे 1 महिन्यापासून आम्ही ही मोहीम केली तर 3066 रिक्षा परमिट तपासणी आम्ही केलेली आहे। मराठी ज्ञान नसलेले त्यामध्ये 499 आम्हाला हे चालक मालक आढळलेले आहेत आणि मराठी ज्ञान असलेले 2567 आहे। म्हणजे 16.27% आजपर्यंतचा जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये मराठी ज्ञान नसलेले रिक्षा चालक मालक आहे। म्हणजे आम्हाला हे कळलंय की आता बाबा एवढ्या संख्येपैकी एवढी जी पर्सेंटेज आहे ती लोक हिंदी भाषिक, म्हणजे शासनाला सुद्धा त्यांची भूमिका ठरवत असताना ह्या गोष्टींचा सरासर विचार करावा लागेल। मीरा भाईंदरला हिंदी भाषिक जास्त आहे, त्या ठिकाणी पर्सेंटेज आहे। ठाण्याला हिंदी भाषिक कमी आहे, कल्याण डोंबिवलीला हिंदी भाषिक कमी आहे, मुंबईला काही क्षेत्रामध्ये हिंदी भाषिक जास्त आहे तर काही ठिकाणी कमी आहे। आम्हाला हे सगळं नॉलेज जे आहे आमच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून उद्या मिळेल आणि त्यासाठी आम्ही ती उद्याची बैठक लावू। 15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय काय सकारात्मक आहे? नाही, बघा, मुदतवाढ काही लोकांनी 3 महिन्याची मागितली आहे, काही लोकांनी 6 महिन्याची मागितली आहे, काही लोकांनी 1 वर्षाची मागितली। आता किती मुदतवाढ द्यायची हा आता आम्ही उद्या निर्णय घेऊ। शेवटी मुदतवाढ दिल्यानंतर त्या मुदतीच्या कालावधीमध्ये ते झालंही पाहिजे ना, फक्त बैठक घ्यायची आणि मुदत मागायची, पण काही त्यातनं शक्य जर होणार नसेल तर ते नाही। आता शेवटी ही काय राजकीय घोषणा नाही, महाराष्ट्रामध्ये आणि मराठी भाषेमध्ये मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा ही राज्य शासनाची भूमिका आहे। परिवहन मंत्री म्हणून माझी भूमिका आहे आणि मला आनंद ह्याच गोष्टीचा आहे की प्रत्येकाने परिवहन मंत्री म्हणून माझी जी भूमिका आहे ती मान्य केलेली आहे की मराठीमध्ये व्यवहार होणं गरजेचं आहे। फक्त ते जुजवी मराठी असलं पाहिजे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे। ही जी माझी भूमिका आहे त्या भूमिकेशी सगळे जी नेते मंडळी आता आलेली ती सहमत आहे। मुदतवाढचा निर्णय नेमका कधी होणार आहे आणि कुठल्या उद्या ह्या संदर्भात मी बैठक घेतोय, त्या बैठकीनंतर निर्णय काय संदीप देशपांडेंचं म्हणणं आहे की आम्हाला बैठकीला बोलवलं नाही आमच्या संघटनेला। नाही, ज्या लोकांनी पहिलं असं सांगतोय संदीप देशपांडे आणि बाकीच्या काही लोकांनी ती म्हणजे आमच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता। आज आम्ही बैठकीला बोलवलं, फक्त विरोध ज्यांनी केला म्हणजे शशांक राव, संजय निरुपम, हाजी अराफत शेख ह्या लोकांनी विरोध केला होता। त्या विरोध करणाऱ्या संघटनांनी बोलवलं। उलट मला असं वाटतं की ही म्हणजे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी तर स्वागत केलेलं आहे, त्यामुळे त्यांना बोलायची गरज नाही, ते आमच्या सोबतच आहे। उद्या आमच्या परिवहन भवन मध्ये ही बैठक आहे। उद्याच्या बैठकीमध्ये त्या बाबतीतला आम्ही निर्णय घेऊ। परवाने रद्द करण्यासंदर्भातला जो निर्णय आहे परवाने रद्द करण्याचा निर्णय शिथिल केला जाणार आहे। निर्णय जे आहे कुठलेही मागे आजच्या बैठकीमध्ये त्यांनी मुदत मागितलेली आहे, त्या मुदतीसाठी किती महिन्याची मुदत द्यायची हे आम्ही उद्या निर्णय घेऊ। परंतु राज्य शासनाची पहिलीपासूनची जी भूमिका आहे ती भूमिका आजही त्या भूमिकेवर मी ठाम आहे। माझं आजही असंच म्हणणं आहे, महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे। की संजय निरुपमांना 2 कानाखाली वाजवली असती, आनंद दिघे असते तर एकनाथ शिंदेने एक तरी वाजवायला। मला माझं असं म्हणणं आहे की या विषयावर मला जायचं नाही। मूळ मुद्दा बाजूला राहील आणि काहीतरी तिसराच मुद्दा मध्ये येईल। मराठीची गळचेपी ह्या सगळ्या मुद्द्यांमुळे आजपर्यंत झालेलं नाही। आजही प्रताप सरनाईक ठाम आहे, म्हणून आज या ठिकाणी जे विरोध केला त्या लोकांना बोलवलं आणि त्यांनी सुद्धा माझ्या भूमिकेवर सहमती दर्शवली। मला असं वाटतं की बाकीच्या राजकारणाशी मला काही घेणं देणं नाही। मी खऱ्या अर्थानं मराठी आणि मराठीचा प्रचार आणि प्रसार करणारा परिवहन मंत्री आहे आणि माझ्या भूमिकेशी सर्व नेते मंडळी सहमत आहे, ह्या गोष्टीचा मला आनंद आहे। मराठी यायला पाहिजे असं संघटनांनी मान्य केलं, मात्र एवढ्या वर्ष व्यवसाय करून मराठी येत नाही म्हणून खंत व्यक्त केली काय बैठकीत? नाही, ठीक आहे, आता त्यांना खंत वाटते। काही लोक ज्या हिंदी भाषिक लोक आज जे आले होते ते सुद्धा मराठीमध्ये चांगल्या प्रकारे बोलत होते। मी प्रत्येकाला सांगितलं, शशांक राव कर्नाटकाचे आहेत मूळचे, परंतु ते कर्नाटकामध्ये गेल्यानंतर आजही त्यांनी मला सांगितलं की माझ्या आईशी कानडी भाषेत बोलतो, त्यामुळे
त्यांच्या मातृभाषेबद्दल त्यांना प्रेम आहे, ते चांगल्या प्रकारे बोलतात. तर मी बोललो मी मराठी आहे आणि मी जर मातृभाषेवर, जसं तुम्ही मातृवर आणि मातृभाषेवर प्रेम करता तसं जर मी केलं तर वावगं काय, चुकीचं काही नाही आहे. संजय निरुपम होते, मी त्यांना सांगितलं की आधी तुम्ही हिंदी सामन्याचे संपादक होतात, तुम्हाला असं वाटलं की बाळासाहेब कदाचित मराठी सामन्याचे सुद्धा तुम्हाला संपादक करतील म्हणून तुम्ही किती अस्खलित मराठीमध्ये बोलायला शिकलात. हाजी अराफत शेख आहे, त्यांनाही मी सांगितलं की तुम्ही सुद्धा रिक्षा युनियनचे नेते आहे, तुम्ही सुद्धा किती मराठीत अस्खलित बोलतात. त्यामुळे हे हिंदी भाषिक नेते आहेत, ते मराठीमध्ये जर चांगल्या प्रकारे बोलू शकतात तर रिक्षा ड्रायव्हर आणि टॅक्सी ड्रायव्हरनी मराठीमध्ये का बोलू नये. मराठी बेरोजगार तरुण